आणि आता बातमी पुण्यातून। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं ऑनलाईन उद्घाटन अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, किती महत्त्वपूर्ण असणार आहे ही मेट्रो जी आहे, ही जी लाईन आहे, ही पुणेकरांसाठी कशा अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे? दीपक, एका अर्थाने आज पुणेकरांसाठी खूप आनंदाचा दिवस म्हणावा लागेल, कारण मेट्रोचा जो प्रवास आहे तो आणखी सुखकर होणार आहे पुणेकरांसाठी। नवीन जो मार्ग आज आहे तो या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतंय। ते म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी, जवळपास हा 6 किलोमीटरचा हा मोठा टप्पा आहे आणि काही वेळातच याचं उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। आणि जर आपण बघितलं तर अशी ही सुंदर मेट्रो या ठिकाणी फुलांनी सजलेली या ठिकाणी सज्ज आहे। संपूर्ण मेट्रो जर आपण बघितलं तर फुलांनी सजवण्यात आलेली आहे। खूप उत्साह आहे पुणेकरांमध्ये, कारण त्यांना देखील या मेट्रोतून प्रवास करायचा आहे। खरं तर दीपक, गेले काही दिवस आपण बघतोय की पुण्यात वाहतूक कोंडी प्रचंड आहे, प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता जर आपण बघितलं तर या वाहतूक कोंडीतून आपली सुटका करू शकते तर फक्त एकच, ती म्हणजे पुण्याची मेट्रो। आणि तीच मेट्रो या ठिकाणी आहे। आणि हे पायलट बघतोय आपण, जे पायलट आतमध्ये आहेत, महिला पायलट असणार आहेत। आणि या ठिकाणी आवाहन केलं जाते पुणेकरांना की तुम्ही मेट्रोतून प्रवास करा। आता जर आपण बघितलं तर संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 30 किलोमीटर इतकी मेट्रो आता बनून पूर्ण झालेली आहे। आणि जवळपास 30 रुपये, अर्थात तुम्हाला कोथरूड पर्यंत जर रामवाडी पर्यंत जायचं तर फक्त 30 रुपये लागणार आहे। आणि अर्थात फक्त 30 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता अशी ही मेट्रो सेवा असणार आहे। जर आपण 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरवर येण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 1 ते 1.5 तास लागू शकतं या ट्रॅफिकमधून संपूर्ण हा रस्ता क्रॉस करून इथपर्यंत येण्यासाठी। मात्र ही मेट्रो फक्त आपल्याला अर्धा तासात नेणार आहे आणि तेही गारेगार प्रवास असणार आहे, कारण संपूर्ण मेट्रो ही AC मेट्रो आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी आता पुणेकर या मेट्रोचा आनंद घेत आहेत। सुंदर अशी ही मेट्रो या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। खरं तर आता सुद्धा प्रवासी या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांना देखील या संपूर्ण राईडचा आनंद घ्यायचा आहे। नवीन जो मार्ग आहे त्यांना वरून बघायचा आहे, कारण पुण्यातली जी मेट्रो आहे ते खूप फास्ट आता पुढचे टप्पे या ठिकाणी पूर्ण होत आहेत। आपण बघू शकतो ही मेट्रो पूर्ण सजून या ठिकाणी तयार आहे। काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याला हिरवा झेंडा दाखवतील आणि रुबी हॉल क्लिनिक इथून तर थेट रामवाडीपर्यंत हे जाणार आहे। आता जर आपण इथं बघितलं की पुण्यातील जे सगळे नेते मंडळी आहे किंबहुना इतर लोक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील या मेट्रोचा आनंद घ्यायचा आहे। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। अण्णा, तुम्ही मेट्रोमधून प्रवास केलाय का? खरं किती सुखकर होणार आहे हा प्रवास? खरं तर आता आपल्या इथनं रामवाडीपर्यंत म्हणजे रुबी हॉलपासून रामवाडी जाण्याचा हा माझा पहिला प्रवास राहील, जो माझ्या देशामधल्या मेट्रोमध्ये बसतो। म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये? माझ्या मतदारसंघामध्ये जाणार। खासदार देखील या ठिकाणी आहेत, मुरली अण्णा देखील आहेत। अण्णा, कोथरूड मधून इथं तुम्ही मेट्रोने आलात का? आता कार्यक्रमाला येतानाच मी मेट्रोने आलोय। सगळे आम्ही मेट्रोनेच इथं आलो आणि आज पुणेकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आज वनस ते रामवाडी हा पूर्ण मार्ग तयार झाला। रुबी हॉल ते रामवाडी आज त्याचं उद्घाटन होतंय, तेव्हा पुणेकरांसाठी आज आनंदाची बातमी। ट्रॅफिक आता टळणार आहे तुमच्यासाठी। ट्रॅफिक पुणेकरचं किती लोडर आहे? पुण्यातली ट्रॅफिकचं संकट कमी होईल हा नक्की विश्वास वाटतोय सगळ्याच्या। पुण्यातला ट्रॅफिक हा कुठेतरी आता कमी होणार आहे आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। आणि बघू शकतो हे सगळे लोक इथं मेट्रोनीच आलेले आहेत आणि इथून पुढे देखील मेट्रोनी प्रवास करू। आणि ज्यांना कुठं आपल्या ऑफिसेसला जायचंय त्यांनी देखील मेट्रोचा या ठिकाणी वापर करावा, किंबहुना आता लोक सुरुवात केलेली आहेत। आणि आपण बघू शकतो की समोरच्या स्क्रीनवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने येतील आणि या मेट्रोच्या उद्घाटन करतील। आणि त्यानंतर पुणेकर देखील या संपूर्ण जो नवीन मार्ग आहे, नवीन टप्पा आहे रुबी हॉल ते रामवाडी, या ठिकाणी या मेट्रोमधून प्रवास करतील। ही मेट्रो सेवा संपूर्ण लोकांसाठी या ठिकाणी खुली होणार आहे। आणि आपण बघू शकतो ही मेट्रो संपूर्ण अशी सुंदर फुलांनी या ठिकाणी तयार आहे, सज्ज आहे। आतमध्ये काही प्रवासी देखील आहेत आणि पलीकडे जसं नेहमी आपण बघतो की सेल्फी काढताना तर सेल्फी सुद्धा काढून या ठिकाणी अशा पद्धतीने पुण्याच्या मेट्रोला प्रमोट केलं जात आहे आणि लोकांनी जास्त संख्येने प्रवास करावा असं या ठिकाणी आवाहन केलं जात आहे। दीपक, नक्कीच मिकी, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.